नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. विधानसभेच्या निवडणुकीसाठी शाहूवाडी आणि पन्हाळा मतदारसंघ मुंबईकर आणि पुणेकरांच्या दृष्टीनं चांगला चर्चेत आलेला आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील किंवा एकूणच बहुतेक भागातील चाकरमानी हे पुणे आणि मुंबईला स्थायिक आहेत. नोकरीनिमित्त ते पुण्या मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणीच ते राहिलेले आहेत, पण त्यांची नाळ मात्र गावाकडे जोडलेली आहे ती आहेच. यातील सर्रास लोक किंवा त्यांचे कुटुंबीय यांचं मतदान शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातच आहे. म्हणजे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात या पुणे आणि मुंबईच्या लोकांचं महत्त्व खूपच आहे. मुंबई म्हणजे अर्थातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून मुंबईकरांवर शिवसेनेचा पगडा आहे. हे शिवसैनिक अर्थातच विधानसभा असो किंवा लोकसभा असो, अगदी ग्रामपंचायतची निवडणूक असो, त्यावेळी ग्रुपनच येतात आणि गावाकडे मतदान करतात. तीच परिस्थिती आजच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा आहे. म्हणूनच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार आणि या निवडणुकीचे उमेदवार विनय कोरे यांनी पुणे मुंबईमध्ये सभा घेतल्या. त्याचबरोबर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनीही मुंबईमध्ये मेळावा घेतला. पाटील यांनी पुण्यात मेळावा घेण्याचं टाळलं, पण मुंबईत मात्र त्यांनी मेळावा जोरकसपणे घेतला. त्याचं कारण असं की मुंबईत जे शिवसैनिक आहेत त्यांचा पाठिंबा हा सरोडकरांना मिळू शकतो आणि झालेलं आहे. तसंच मेळावा झाल्यापासून बहुतेक शिवसैनिक मुंबई सोडून गावात येऊन राहिलेले आहेत. जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांनी आपलं गाव, आपली गल्ली आणि आपली भावकी याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि जितकं जास्तीत जास्त मतदारांना जागृत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर शिवसैनिकांनी आणि मुंबईकरांनी वारं फिरवलंय असे एक टॅगलाईन त्यांनी निर्माण केलेली आहे. तर हे वारं फिरवलंय म्हणजे नेमकं काय केलंय, तर लोकसभेच्या निवडणुकीला सत्यजित पाटील सरोडकर यांना जो धक्का आणि धोका पोचला तेव्हापासून सावध झालेल्या शिवसैनिकांनी सरोडकरांना जास्तीत जास्त पाठिंबा देण्यासाठी आपलं गाव गाठलेलं आहे, आपली गल्ली गाठलेली आहे, आपली भावकी गाठलेली आहे. आणि त्यातूनच प्रत्येक हा शिवसैनिक जो कट्टर शिवसैनिक आहे, जो मुंबईतून आज प्रचारासाठी शाहूवाडीत येऊन स्थिरावला आहे, त्यांना असं स्पष्ट केलेलं आहे की यावेळी शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाच पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी अर्थात कंबर कसलेली आहे. एकीकडं हा शिवसैनिकांचा कट्टरपणा दिसून येत असताना दुसरीकडं स्थानिक पातळीवर मात्र काही नेत्यांच्या पक्ष बदलामुळं किंवा गट बदलामुळं थोडी चलबिचलता सुद्धा निर्माण झालेली आहे. सरोडकर गटाचे काही आघाडीचे कार्यकर्ते यांनी शिवसेना सोडून जनस्वराज्यमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या सरोडकर गटाबरोबर असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड या गटातील सुद्धा काही प्रमुख कार्यकर्ते मानसिंगराव गटाचा त्याग करून बाहेर पडू लागलेले आहेत. हा एक दुसरा म्हणजे धोक्याची घंटा देणारा सरोडकरांच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे. म्हणूनच खरं तर शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात पक्षनिहाय नेत्यांचं त्रांगडं झालेलं आहे असं दिसून येतं. महत्वाचा विषय म्हणजे ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा घटक म्हणून सरोडकरांबरोबर राहिलं पाहिजे, त्याच करण गायकवाड यांनी विनय कोरेंना पाठिंबा दिला आहे. तर अजित पवार राष्ट्रवादीच्या तालुका प्रमुखांनी म्हणजेच जे तालुक्याचं राजकारण पाहताय ते मानसिंगराव गटानं सरोडकरांना पाठिंबा दिला आहे. म्हणजेच महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. असं एकूण विरोधाभास निर्माण करणारं चित्र शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात आहे. विशेषतः ही लढत शाहूवाडी विरुद्ध पन्हाळा अशीही मानली जात आहे, कारण सरोडकर यांचं मूळ गाव सरूड हे शाहूवाडी तालुक्यात आहे आणि विनय कोरे यांचं मूळ गाव वारणानगर किंवा कोडोली हे पन्हाळा तालुक्यात आहे. असं जरी असलं तरी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलीच रस्सीखेच निर्माण झालेली आहे. दोन्ही उमेदवार जरी वेगवेगळ्या तालुक्यातील असले तरी ह्या दोन्ही तालुक्यांचा एकच मतदारसंघ आहे, म्हणून ते स्थानिकच असं मानलं जातं. आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे मुंबईकरांनी शिवसैनिकांनी वारं फिरवलंय ही टॅगलाईन घेऊन त्यांनी जो प्रचाराचं रान उठवलेलं आहे, त्यांनी सरोडकरांच्या पाठीशी भक्कम फळी निर्माण केलेली आहे आणि हे वारं इतकं घोंगावत निघालेलं आहे की ते खरोखरच वारं फिरणार का
आणि ह्या फिरणाऱ्या वाऱ्यामुळं सरोडकरांच्या पारड्यात काही यश येणार का, हा महत्वाचा मुद्दा चर्चेचा आहे. पण हे वारं फिरत असतानाच हे वारं अडवण्यासाठी जो अडथळा निर्माण झाला आहे, तो अडथळा हे वारं अडवून सुनामी निर्माण करेल का काय, अशी सुद्धा एक भीती सरोडकरांच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. अर्थात हा अडथळा काय आहे त्यावर सुद्धा आपण बोलणार आहे. पण आता सद्यस्थितीत आपण इथंच थांबणार आहे. दुसऱ्या भागात हा अडथळा कोणता आणि कसा असेल हे आपण पाहू. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.